नहीं उसे याद करते हो और उसकी याद से तुम्हारे विकर्म विनाश हो जाते हैं। प्रश्न, किस एक आदत का त्याग करो तो सब गुण स्वतः आते जाएंगे? उत्तर, आधा कल्प से देह अभिमान में आने की आदत जो पक्की हो गई है, अब इस आदत का त्याग करो। शिव बाबा जो मोस्ट बिलीवेड है उसे याद करो। कोई भी देहधारी की याद न रहे तो सब क्वालिफिकेशन आ जाएंगी, डिफेक्ट निकल जाएंगे, आत्मा पवित्रता का सागर बन जाएगी, खुशी का पारा चढ़ा रहेगा, सब गुण स्वतः आते जाएंगे। गीत ओम नमः शिवाय। ओम शांति। बच्चों ने अपने बेहद के बाप की महिमा सुनी और बच्चों के आगे वह बेहद का बाप सम्मुख बैठा है। हर एक बच्चे की बुद्धि में यह जरूर आना चाहिए कि हम उस शिव बाबा जिसकी यह महिमा है उसके सम्मुख बैठे हैं और उनसे हम 21 जन्मों के लिए सदा सुख का वर्षा ले रहे हैं। यह याद आने से ही खुशी का पारा चढ़ना चाहिए। ऐसे नहीं जिस समय सामने सुनते हो उस समय याद रहे और फिर भूल जाओ। नहीं, भूलना नहीं चाहिए। बच्चे जानते हैं हम फिर से अपना राज्य भाग्य ले रहे हैं, तो बुद्धि चली जाती है उस निराकार बाप की तरफ। उनको बुद्धि से जाना जाता है। दिन रात बुद्धि में यह याद रहना चाहिए, हम बेहद के बाप से भविष्य 21 जन्मों का वर्षा ले रहे हैं। निश्चय तो पक्का होता ही है। लौकिक माँ बाप में निश्चय बैठा फिर उनमें संशय थोड़ी हो सकता है, परंतु यह नई बातें हैं। बुद्धि से बाप को जाना जाता है। बच्चे जानते हैं कि हम शिव बाबा के बने हैं, उनसे ही वर्षा मिलना है। हम कल्प कल्प उस बाप से वर्षा पाते हैं। बुद्धि में याद आता है, बाबा आप द्वारा हमको फिर से राजाई मिल रही है, हम हकदार हैं। जबकि हकदार है तो जरूर बाप को याद करना होगा। लौकिक बाप से वर्षा लेते हैं, वह तो याद पड़ जाता है। इसमें अनकॉमन बात यह है, जो बाप को याद करने से हमारे पाप भस्म होंगे, इसलिए बाप को याद करना पड़ता है। लौकिक बाप की याद तो ऑटोमेटिकली रहती है। इन आंखों से देखते हैं। बच्चा पैदा होता और मम्मा बाबा कहता रहता है, यह बाप इन आंखों से दिखाई नहीं पड़ता। बुद्धि से याद करना है। हम शिव बाबा की ब्रह्मा द्वारा संतान बने हैं और 21 जन्मों का वर्षा पाने के लिए श्रीमत पर पुरुषार्थ करते रहते हैं। इसमें पहले पहले मुख्य है पवित्रता। जितना याद करेंगे बुद्धि पवित्र होती जाएगी। ऐसे नहीं समझना हम तो बच्चे हैं ही है। बाप को याद नहीं करेंगे तो विकर्म विनाश नहीं होंगे। बहुत बच्चे समझते हैं हम तो बच्चे हैं और बाप को याद नहीं करते। कहते हैं ना, मुख से राम राम कहो, परंतु इस राम का यानी शिव बाबा का चित्र तो है नहीं, इसलिए मनुष्यों का बुद्धि योग चला जाता है उस राम तरफ। सदगति दाता शिव को तो सभी भूले हुए हैं। अभी तुम जानते हो शिव बाबा आया हुआ है। पहले तो जरूर रचयिता शिव बाबा आया होगा, तब ही स्वर्ग की रचना रची होगी। उनके बाद फिर राम का राज्य चला। अब तुम सतयुग
त्रेता में राज्य करने के लिए बाप से वर्षा ले रहे हो। यह बुद्धि में चलना चाहिए। परमपिता परमात्मा शिव आते ही एक बार है। राम, सीता, लक्ष्मी नारायण आदि भी एक ही बार आते हैं। भल पुनर्जन्म लेते हैं, परंतु नाम रूप देश काल सभी बदल जाता है। राम सीता भी प्रारब्ध भोगने के लिए पुनर्जन्म लेते हैं। यह ज्ञान सारा बुद्धि में टपकना चाहिए तो खुशी रहेगी। कोई को भी समझाना बहुत सहज है। स्वर्ग के रचयिता बाप से तुमको इस समय वर्षा मिल सकता है। बेहद के बाप को तो याद सभी करते हैं। बाप नई सृष्टि रचता है तो सभी सुखी हो जाते हैं। इस समय तो सभी दुखी हैं। यह ड्रामा ही सुख दुख का बना हुआ है। सुख में कौन राज्य करते हैं? लक्ष्मी नारायण। फिर त्रेता में राम सीता। तुम जानते हो इतने वर्ष इस घराने का राज्य चलता है। क्रिश्चियन समझेंगे हमारे क्राइस्ट ने राजाई रची। फिर एडवर्ड द फर्स्ट, एडवर्ड द सेकंड राज्य करते आए। पास्ट होता जाता है ना। भारतवासियों को तो कुछ भी पता नहीं है। तुम बच्चे जानते हो सतयुग में लक्ष्मी नारायण का राज्य था, जिसको ही हेवन स्वर्ग कहा जाता है, जो बाप ही स्थापन करते हैं। पतित दुनिया में आए तब तो पावन बनाए, यह याद रहना चाहिए। हम उस बाप से बेहद का वर्षा ले रहे हैं श्रीमत पर और धारणा कर रहे हैं। यह भूलना नहीं चाहिए। बरोबर शिव बाबा कल्प पहले भी आया था, जिसका यादगार भी है। अब वह फिर से आया हुआ है। पहले आते हैं निराकार शिव बाबा, वह आकर तुमको देवी देवता बनाते हैं। सतयुग में लक्ष्मी नारायण प्रैक्टिकल में राज्य करेंगे, फिर भक्ति मार्ग में पुजारी बन चित्र बनाएंगे। लक्ष्मी नारायण का इस समय कोई एक्यूरेट चित्र तो है नहीं, फिर प्रैक्टिकल में आएंगे। अब शिव बाबा तुमको प्रैक्टिकल में पढ़ा रहे हैं ब्रह्मा द्वारा। कितनी सीधी बात है। शिव बाबा ज्याला भक्ती मार्गामध्ये आपण पुकारत आलो, ज्याची महिमा केली, ज्याची दुनिया वाले महिमा करताय, ओम नमः शिवाय, उसको अपना माता पिता भी कहते हैं एक तरफ, उसको सर्वव्यापी भी कहते हैं। जिस शिव की महिमा सबने की है, हम भी करते आए हैं, दुनिया वाले आज भी कर रहे हैं, बाबा म्हणता है वो तुम्हारे सामने है, वो तुम्हारा बन गया है, वो तुम्हारा हो गया है, तुम उसके हो गए हो। तो शिव बाबा सम्मुख हमारे सामने है। भक्ती मार्गामध्ये त्याची भक्ती चाललेली पण ओळख नाहीये। यादगार रूपामध्ये महाशिवरात्री मनवली जाते की तो आला आणि त्यांनी अंधकार दूर केला आणि प्रकाश आणला या दुनियेमध्ये। जे या दुनियेमध्ये खराबी होती तिची समाप्ती केली, आसुरांचा नायनाट केला। यादगार म्हणून महाशिवरात्री मनवली जाते। त्याची यादगार म्हणून ज्योतिर्लिंगम स्थापन केलेले, शिवलिंगाची पूजा केली जाते। आणि आता आपण बघतोय की शिवाची भक्ती किती वाढलेली आहे दुनियेमध्ये। दुनियेमध्ये काय, आपल्या गावामध्ये काय, जिल्ह्यामध्ये काय, देशामध्ये शिवाची भक्ती आता वाढलेली आहे। कलियुगाचा अंतिम समय आलेला आहे आणि आता जे शिवाचे भक्त होते पहिले द्वापरमध्ये किंवा मग कलियुगाच्या सुरुवातीला, ते जे भक्त होते शिवाचे, ते भक्त पुन्हा त्यांनी शिवाची भक्ती सुरू केलेली आणि आता ते तशा अर्थाने त्यांच्या बुद्धीमध्ये आता शिवलिंगाचं महत्व यायला लागलेले, पटायला लागलेले त्यांना। शंकराच्या ऐवजी, शंकराच्या मूर्तीच्या ऐवजी आता शिवलिंगाला ते जास्त महत्व द्यायला लागलेले आपण बघतोय। त्याला कोणी कारण असू द्या, कोणताही सत्संग कारण असू द्या, पण शिवाचं महत्व वाढलेले, शिवलिंगाचं महत्व वाढलेले।
आणि ही अंतिम समयाची ही भक्ती, आणि हे त्यांचा जो तो टप्पा राहिलेला होता, शिवाच्या भक्तांचा तो टप्पा बाकी राहिलेला होता, त्या टप्प्यामध्ये ते आलेले. आता हे सगळे शिवभक्त बाबांचे बच्चे बनू शकतात. हमें उन्हें समझाना पड़ेगा कि जिस शिव की तुम भक्ति करते हो उस शिव के महावाक्य हम सुनते हैं. आणि तो शिव आता स्वर्गाची रचना करतोय. तो रचयिता आहे. ब्रह्माद्वारे त्यांनी हे ज्ञान दिलेलं आहे, तो देतोय, आम्ही ते प्राप्त करतोय. आणि आता नवी दुनिया यायची आहे. नव्या दुनियेच्या रचनेचं कार्य चाललेलं आहे. तर ते हळूहळू त्यांची ती भक्तीची अवस्था पूर्ण झाली, शिवाच्या भक्तीची अवस्था पूर्ण झाली, सोमवारचे उपवास पूर्ण झाले त्यांचे, की मग ते बाबांचे बच्चे बनतील. पण आपल्याला तेवढे व्हायब्रेशन द्यावे लागतील, कारण त्यांच्या बिचाऱ्यांचं पण भाग्य भक्ती करून काही मिळणार नाहीये. भक्ती करून त्यांची सद्गती होणार नाहीये. भक्ती करून ते देवता बनणार नाहीये. ते पवित्र नाही बनणार आहे. त्यांच्यामधले पाप नाही नष्ट होणार आहे भक्ती करून. पण हा भक्तीचा टप्पा पार केल्यानंतर त्यांना परमेश्वर शिवबाबा भेटणार. ही भावना आपल्याला मनामध्ये ठेवायची. त्या भक्तांविषयी बिलकुल मनामध्ये तिटकारा नाही आला पाहिजे की काय करताय, पत्थरों को पूज रहे. उलट आपल्या मनामध्ये ही भावना आली पाहिजे की हे सगळे शिवभक्त आता बाबांचे बच्चे बनणार आहे. त्याला निमित्त कारण ड्राम्यानुसार कोणी होईल, कोणी त्यांना ते करायला लावतं, हे वाह ते वाह, हे त्याच्यावरती काय करायचं, काय काय सांगतात अलग अलग गोष्टी, ते सगळं करतील. त्यांना सगळ्यांना करू द्यायचंय. आपण त्यांना व्हायब्रेशन द्यायचे की ये सब बाबा के बच्चे बन जाए. बिचारे भटक रहे, अंधकार में है, आणि त्यांना आपल्याला रोशनीमध्ये आणायचंय. तो बाबा म्हणता है बहुत बहुत दुनिया में भक्ति चल रही है, सब मुझे पूज रहे हैं, पुकार रहे हैं, और मैं तुम्हारे सामने हूं. मी चैतन्यमध्ये आलेलो आहे. त्या दगडामध्ये किंवा त्या शिवलिंगामध्ये मी नाहीये. मी चैतन्यमध्ये आलेलो आहे आणि मी तुम्हाला हे सत्य ज्ञान देतोय, ज्या सत्य ज्ञानाच्या आधाराने तुम्हाला स्वर्गाचा वारसा हक्क प्राप्त होणार आहे. तर बाबा म्हणतात तुम्ही हे क्लिअर कट बुद्धीमध्ये ठेवा आता, कि अभी हमारे सामने भगवान है, हम भगवान के बन गए हैं, भगवान हमारा बन गया है, और अब हम स्वर्ग का वर्षा ले रहे हैं उससे, और उसके लिए पढ़ाई पढ़ रहे हैं. स्वर्ग में रहने के लिए बाबा मुझे ट्रेनिंग दे रहा है. आपली ही ट्रेनिंग चाललेली आहे. हम देवी देवता बनकर कैसे रहना ये सीख रहे हैं. कैसे हमारे विचार होने चाहिए, कैसे हमारा व्यवहार होना चाहिए, कैसे हमारी बातचीत होनी चाहिए, कैसे हमारी भावना होनी चाहिए, ये सब बाबा हमें सिखा रहा है. ही देवता बनण्याची ट्रेनिंग आहे आणि आपण ही ट्रेनिंग घेऊन देवता बनणार. हे आपण आपलं पक्क बुद्धीमध्ये ठेवायचंय. आणि या सगळ्या शिवभक्तांना पुढे चालून थोडासा वेळ जाऊ द्यायचा अजून, आणि नंतर त्या सगळ्या शिवभक्तांना आमंत्रण द्यायचंय, त्यांना सत्य सांगायचंय कि अभी आपने शिव बाबा की पूजा कर ली, भक्ति कर ली, आराधना कर ली, उपवास कर लिया, व्रत कर लिए, सब हो गया आपका, अभी ज्ञान सुन लो थोडासा. ऐकून तर बघा तो शिव काय सांगतोय. थोडासा एकदम त्यांच्यावर प्रेशर येईल, त्यांचं अजून भक्तीची भावना आहे तर तेवढी भक्तीची भावना त्यांची पूर्ण होऊ द्यायची. अजून काही दिवस चालेल ते त्यांचं. थोडंसं त्यांचं मन पण त्याच्यावरून उठायला लागेल. आता थोडंसं भावनेच्या भरामध्ये येऊन ते चांगलं करताय, भक्ती करू द्यायची. त्यांचं थोडंसं मन त्याच्यामधून निघायला लागलं, कारण त्याच्यातून प्राप्ती तर तशी नाहीये. पण एक मनामध्ये ते भावना घेऊन बसलेले की असं केल्यामुळे चांगलं होऊन जाईल, तसं केल्यामुळे चांगलं होऊन जाईल. यांनी सांगितलेले इतके सगळेजण करताय, सगळ्या भारतामध्ये ते चाललेलं आहे. तर त्यांना ते करू द्यायचंय सगळं, त्यांची ती भावना आहे. पण मग नंतर त्यांना हळूहळू लक्षात येईल की जसे आपण 1 वर्षापूर्वी होतो तसेच आज पण आहे. ती परिवर्तन तर झालेलंच नाही आतमध्ये. तर मग आपण त्यावेळेला हे सत्य ज्ञानाकडे त्यांना घेऊन यायचंय. थोडं थोडं आता थोडंसं टच करायला सुरुवात करायची है कि हम उस शिव का ही ज्ञान सुन रहे हैं. वो शिव हमें देवता बनाने के लिए आया. आता हे कलियुग संपायचंय, सतयुग यायचंय आणि सतयुगामध्ये राहण्यासाठी आम्ही तयारी करतोय, ट्रेनिंग घेतोय. थोडं थोडं टच करायला सुरुवात करायची आणि नंतर त्यांना पक्क सांगायचं की अभी ज्ञान सुन लो. आता झालं, तुम्ही केलं, आता तुम्ही थोडं ज्ञान ऐकून घ्या. मग त्यांचा कोर्स करून काही दिवस त्यांना सांगायचं, काही दिवस मुरली ऐका, पसंद आए तो चलना इसमें, नहीं तो छोड़ देना. जसं काल बाबांनी सांगितलं, 7 दिन बच्चा बनकर देखो, पसंद आए तो रहना इसमें, नहीं तो निकल जाना.
और उनको जिनके जिनके भाग्य में होगा, बाबा ने सांगितलं वही ये ज्ञान सुनेंगे, और जिनके भाग्य में नहीं होगा उनको इस ज्ञान में इंटरेस्ट नहीं आएगा. भाग्यच नाही त्यांचं सतयुग त्रेतायुगाचं, स्वर्गामध्ये राहण्याचं भाग्यच नाही, तर नाही ऐकणार, नहीं राहणार या ज्ञान मार्गामध्ये. लेकिन हमें सबको ये रास्ता दिखा देना है, फिर चलना न चलना उसकी मर्जी आहे. आणि हे सगळे बाबांनी विशेष, बाबा बऱ्याच वेळेला आपल्याला सांगत होते मुरलीमध्ये कि मेरे भक्तों को ज्ञान दो, मेरे जो भक्त है उनको ज्ञान दो. पण असे डायरेक्ट आपल्याला भक्त सापडत नव्हते. ते शंकराला वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची ती भक्ती चाललेली असायची, पण जे डायरेक्ट भक्त आता आपल्याला दिसायला लागलेले सगळीकडे. एक आत्मा निमित्त झालेली त्याच्यासाठी भक्ती मार्गामधली, आणि बरेचसे भक्त आता दिसायला लागलेले शिवाचे भक्त. आता शिवभक्त आपण डायरेक्ट टार्गेट करू शकतो की हे शिवभक्त आहे. आता मग त्यांना आपण बाबांचं हे ज्ञान देऊ शकतो. त्यांचं भाग्य आहे, बिचारे भक्ती करताय, पण ज्ञान घेणं हे त्यांचा पण हक्क आहे, त्यांना पण अधिकार आहे. पत्थरों को पूछ कर क्या मिलने वाला है, लेकिन ज्ञान से सद्गती होती है. तर ते ज्ञान प्राप्त होणं हा त्यांचा हक्क आहे. आणि शिवभक्त आता सगळे प्रत्यक्ष होणार आहे समोर, कोण कोण शिवभक्त आहे, तर त्यांना ज्ञान देणं खूप सहज राहील आपल्यासाठी. तर पुढे चालून ही सेवा आपल्याला करायची, आणि ही खूप मोठी सेवा आपल्याला मिळणार आहे. पण त्यासाठी बाबा म्हणते तुम्ही एकदा पक्क ठेवा की तुम भगवान के बन गए हो और तुम वर्षा ले रहे हो. तुम्ही वारसा हक्क प्राप्त करण्यासाठी ती तयारी करताय. तुमचा पुरुषार्थ, तुमची मेहनत आहे, तुम्ही श्रीमतवर चालताय, आणि तुम्ही हा वारसा हक्क प्राप्त करून सतयुगामध्ये राज्य करणार. सगळ्यात पहिले राज्य केलं लक्ष्मीनारायणनी, मग रामसीतेचं राज्य, मग बाकीच्या, मग ते त्या धर्मवाले समजतात की आमचे जे धर्मस्थापक आहे त्यांनी ही राजाही स्थापन केली, मग ती राजाही परंपरेने चालत आली. पण शिवबाबा लक्ष्मीनारायणची दुनिया आपल्यासाठी आणतोय, लक्ष्मीनारायणचं राज्य स्थापन करतोय, आणि तिथं वेगवेगळ्या प्रकार ती राजधानी राहील, वेगवेगळ्या प्रकारचे राजे राहतील. तिथं आपल्याला वरच्या लेवलला यायचंय. त्यासाठी आपण हा सगळा अभ्यास करतोय, पुरुषार्थ करतोय. आणि ही आपली जी आठवण आहे, ही आठवण, बाबांची आठवण जी आपण करतो ती साधारण नाहीये. जनरल दुनियेमध्ये जशी लोक आठवण करतात आपल्या नातेवाईकांची, आपल्या मुलांची, आपले जे काही कोणी आहे संबंधी, मित्रांची, त्याची आठवण करतात, त्याला बघितलेलं असतं डोळ्यांनी, तो दिसतो, त्याच्याशी आपण कॉन्टॅक्टमध्ये आलेलो असतो, त्यामुळे त्याची आठवण करणं बिलकुल अवघड नाहीये, सरळ सहज आठवण आहे. लेकिन हमारी याद ये बहुत अलग चीज है, क्योंकि याद करने वाला भी नहीं दिखता है और जिसको याद करना है वो भी नहीं दिखता है. अपन ये शरीरानी आठवण नहीं करते, मैं आत्मा याद कर रही हूं बाबा को, तो मैं आत्मा भी अपने आप को नहीं देख सकती हूं. अनुभव करायची गोष्ट आहे. मी आत्मा आहे. बाबांनी परिचय दिला की तुम्ही आत्मा आहे. त्या प्रेतामधून काय निघून गेलेलं असतं, आत्मा निघून गेलेली असते. म्हणजे मग तुम्ही कोण आहे, तुम्ही आत्मा आहे. तो हमें ये परिचय मिल गया, हमें पक्का हो गया की हम आत्मा आहे, आणि त्याच्याशिवाय सत्य दुसरा असूच शकत नाही. हे क्लिअर झालं आपल्याला, आणि त्यामुळे आपण स्वतःला आत्मा समजायला लागलो. बघितलेलं नसतानाही आपण स्वतःला आत्मा समजतोय, कारण ते सत्य आहे. जे सगळ्या उदाहरणावरून बाबांनी आपल्याला दाखवून दिलेले की तुम आत्मा हो, तुम शरीर नाही हो. आणि मग आपण आत्मा अशा परमात्म्याची आठवण करतोय की जो दिसत नाही, पण त्याचा पूर्ण परिचय आपल्याला आहे, पूर्ण ओळख आहे की तो कसा आहे. तो ज्योतिबिंदू स्वरूप आहे, आणि तो अनंत शक्तीचं भंडार आहे, ज्ञानाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे. त्याचा संपूर्ण परिचय. तो परमधाममध्ये राहणार आहे. परमधाममध्ये त्याचं 2500 वर्ष कोणतंही कार्य नाहीये. मग तो खाली येऊन भक्ती मार्गामध्ये त्याचा पाठ सुरू होतो साक्षात्कार करवण्याचा, आणि संगम युगामध्ये 100 वर्षाचा त्याचा ज्ञान देण्याचा, सृष्टीच्या महापरिवर्तनाचा पार्ट है. आता कैसे है, ज्योति बिंदु परमात्मा शरीर में प्रवेश करके हमें ज्ञान देता है, ब्रह्मा के शरीर में प्रवेश करता है. फिर वो दोनों आत्माएं, ब्रह्मा संपूर्ण बनने के बाद वो दोनों आत्माएं, ब्रह्मा और शिव दोनों आत्माएं गुलजार दादी के शरीर में आते हैं, और ये ज्ञान सुनाते. इतना सुंदर ज्ञान सुनाया, इतकी सुंदर ट्रेनिंग दिली आपल्याला देवता बनण्याची. और वो शिव बाबा अभी भी सृष्टि के महापरिवर्तन का कार्य ऊपर बैठकर
और हमारे साथ में रहकर गुप्त रीति से कर रहा है. त्याचं नाव माहिती झालं आपल्याला, त्याचं रूप माहिती झालं, तो कुठला राहणार आहे हे माहिती झालं, त्याचा येण्याचा काळ, त्याचा कार्यकाळ कोणता आहे, कुठं आहे, कसं आहे, हे सगळं माहिती झालं. आणि या माहितीच्या आधाराने आपण त्याची आठवण करायला सुरुवात करतो. जो न दिसणारा परमात्मा आहे, डोळ्यांनी दिसत नाही. पण मग ही आठवण करत करत आपल्याला तो अनुभव यायला लागतो. मग अनुभव यायला लागतो, आपलं मन शांत व्हायला लागतं. अनुभव म्हणजे असं काही डायरेक्ट दिसणार नाही, डायरेक्ट जाणवणार नाही की प्रेम यायला लागलं, शांती येते, पण आपल्याला तो अनुभव व्हायला लागतो की माझं मन आता पहिल्यापेक्षा शांत झालेलं आहे. मला आता दुनियावाल्यांकडून अपेक्षा नाहीये, मी बाबांकडून प्रेम घेऊ शकतोय, मला शक्ती मिळते मी बाबांची आठवण केल्यामुळे. हा अनुभव आपल्याला जसजसं यायला लागतो तसतशी आपण बाबांची आठवण अजून चांगल्या प्रकारे करायला लागतो. अजून चांगल्या प्रकारे करायला लागतो आठवण, अनुभव वाढायला लागतो, तर प्रेम वाढायला लागतं मग बाबांशी. मग मनाची लगन वाढायला लागते आणि मग त्याच्याशी संबंध अजून पक्का होत जातो. आणि मग एक वेळ अशी येते की अशी येणार आहे की आपण आणि तो एक होऊन जाऊ, कंबाईंड स्वरूपामध्ये राहू. तर कशाचा आधार कशाचा झाला, एक तर ज्ञान मिळालं, परिचय मिळाला त्याचा, नंतर आपण अनुभव घ्यायला लागलो आणि मग ही आठवण खूप सहज झाली. तर बाबा म्हणता ही तुम्ही जी आठवण करता ही दुनियावाल्यांसारखी नाहीये. तुम्ही खूप शक्तिशाली आत्मे, न दिसणाऱ्या परमात्म्याला तुम्ही ओळखला आणि न दिसणाऱ्या परमात्म्याशी तुम्ही संबंध जोडलेला आहे आणि तो दिवसेंदिवस रोजच्या रोज अजून पक्का होत चाललेला आहे. तो हम शक्तिशाली महान और दिव्य आत्मा है सृष्टि पर. इस सृष्टि का कल्याण करने के लिए हम निमित्त आत्माएं हैं. तर हे पक्का आपण बुद्धीमध्ये ठेवायचे आता. आणि आपली आठवणीची क्वालिटी दिवसेंदिवस कशी वाढत जाईल हे बघायचंय, कारण त्यामध्येच आपलं कल्याण पण आहे आणि विश्वाचं कल्याण पण आहे. अब शिव बाबा तुमको प्रैक्टिकल में पढ़ा रहे हैं ब्रह्मा द्वारा. कितनी सीधी बात है. और कोई भी स्कूल में ऐसे नहीं कहेंगे तुम्हारी आत्मा पढ़ती है, टीचर की आत्मा हमको पढ़ाती है. कोणत्या शाळेमध्ये किंवा कोणत्याही सत्संगामध्ये असं नाहीये कि हम आत्मा पढ़ रहे, शरीर नहीं पढ़ रहा है, आत्मा पढ़ रहे, क्योंकि आत्मा को जाना है परमधाम और सत्युग. तो आत्मा पढ़ रही, आत्म्यामध्ये आपण हे सगळं घेतोय, धारणा सगळी आत्म्यामध्ये. और टीचर की आत्मा हमको पढ़ाती है. कौन पढ़ाता है? शिव बाबा, परमात्मा है वो हमारा टीचर है आणि तो आपल्याला शिकवतोय. क्लिअर कट आपल्या बुद्धीमध्ये मुरली ऐकताना पण आणि ज्ञानाचं चिंतन करत असताना पण हे पाहिजे की मुझे पढ़ाने वाला सिखाने वाला परमात्मा है. निमित्त कोणी असेल मुरली चालवण्यासाठी तो विषयच येत नाही. हमें पढ़ाने वाला परमपिता परमात्मा है. परमपिता परमात्मा हमें पढ़ाता है. आणि हे क्लियर पाहिजे मुरलीच्या वेळेला बिलकुल. बाबा मुझे क्या सुना रहा है, बाबा मुझसे क्या चाहता है, बाबा की क्या अपेक्षा है मेरे से, मुझे बाबा से क्या क्या प्राप्ति कर लेनी है. मैं आत्मा बाबा से संपूर्ण प्राप्ति करके परमधाम में जाने वाली हूं. मैं आत्मा बाबा से सब कुछ सीख कर सतयुग में रहने वाली हूं. हे बिलकुल क्लिअर पाहिजे आपल्याला मुरली ऐकत असताना. बाबा म्हणते असं कुठल्याही शाळेमध्ये नाही किंवा कुठल्याही सत्संगामध्ये नाही की परमात्मा आत्मा को पढ़ा रहे हैं, आत्मा पढ़ रही है परमात्मा के द्वारा. वह सब मनुष्य को पढ़ाते हैं. वास्तव में पढ़ाती आत्मा है. आत्मा ही ऑर्गन्स द्वारा पढ़ती है. आत्मा कहती है मैं बैरिस्टर बन गया हूं. नॉलेज से बैरिस्टर बनते हैं. यहां तो है वंडरफुल बात. निराकार शिव बाबा निराकार आत्माओं से बात कर रहे हैं. आत्मा में संस्कार रहते हैं. मनुष्य भूल जाते हैं. निराकार बाप इन द्वारा समझाते हैं. उनका एक ही नाम शिव है. तुम भी कहते हो शिव बाबा. बुद्धि ऊपर चली जाती है. लौकिक बाप को याद करने से शरीर याद आ जाएगा. शिव बाबा का शरीर तो है नहीं. परमात्मा का मंदिर ही निराकारी रूप का है. परमात्मा का मंदिर ही निराकारी रूप का है. ज्योतिर्लिंगम हे निराकारी रूपातलं बाबांचं मंदिर आहे. बाबांचं मंदिर पण तसं बनवलेलं आहे, निराकारी. शरीर नाही दाखवलं, शिवलिंग दाखवला. आणि तो शिवलिंग याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण शिवलिंगामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते असं म्हणतात वैज्ञानिक. आकारी देवताएं हैं, साकारी मनुष्य है. वह है ही निराकारी शिव. तुम्हारी आत्मा अब नॉलेजफुल बन रही है. बाप कहते मैं निराकार हूं,
मेरे में सृष्टि के आदि मध्य अंत का नॉलेज है। मैं तुमको पढ़ाता हूं इस मुख द्वारा, तुम भी मेरे समान नॉलेजफुल बन जाओ। यह नॉलेज सिवाय निराकार बाप के कोई दे नहीं सकता। निराकार परमात्मा को ही नॉलेजफुल, ब्लिसफुल, पतित पावन कहा जाता है। बाबा कहते हैं पुरानी दुनिया को बदल, नई दुनिया मैं ही बनाता हूं। जैसे मुझ निराकार में सारे झाड़ की नॉलेज है, वैसे तुम आत्माओं को भी बनाता हूं। तुम्हारी आत्मा भी ऐसी नॉलेजफुल बनती है। तुमको आप समान बनाता हूं। इस सृष्टि के आदि मध्य अंत की नॉलेज सुनने से तुम चक्रवर्ती, राजा, रानी बनेंगे। मनुष्य मनुष्य को देवता बना न सके। बाबा म्हणताय माझ्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान मी तुम्हाला देतोय आणि त्या ज्ञानाच्या आधाराने तुम्ही माझ्यासारखे बनताय आणि जे माझ्यासारखे बनतील त्या नव्या दुनियेमध्ये जाऊन ते राज्य करतील। माझा पार्ट नाहीये फक्त राज्य करण्याचा। बाकी बाबा म्हणताय माझ्यासारखे जे बनतील ते जाऊन नव्या दुनियेमध्ये राजा राणी बनतील, राज्य करतील तिथे जाऊन। बाकी इथला कुठलाही मनुष्य दुसऱ्या मनुष्याला देवता बनवू शकत नाही। आणि बाबा सोडून, शिव बाबा सोडून या दुनियेमध्ये बाकी सगळे मनुष्य आहे। हे पक्क पाहिजे आपल्या बुद्धीमध्ये। बाकी सगळे मनुष्य आहे। लक्ष्मी नारायण असो किंवा रामसीता असो किंवा कोणी देवी देवता असो, त्यांचा जन्म झालेला आहे माता पित्यांच्याद्वारे, त्यांचा मृत्यू झालेला आहे, शरीर सोडलेलं आहे त्यांनी। लेकिन परमपिता परमात्मा मनुष्य कभी भी नहीं बनता है। बाकी सब मनुष्य बनते हैं, बाकी सब आत्माएं मनुष्य चोले में है, लेकिन परमात्मा कभी भी मनुष्य नहीं बनता है। उसका अपना खुद का शरीर नहीं है। लक्ष्मी नारायणचे 84 शरीर आहे स्वतःचे, प्रत्येक जन्मापुरते वापरायला भेटलेले। तसेच आपण पण जर सतयुगाच्या स्टार्टिंगला आलेलो आहे तर आपले ही 84 शरीर आहे वापरायला भेटलेले, प्रत्येक जन्मामध्ये वेगवेगळं। तो हम मनुष्य है, लक्ष्मी नारायण भी मनुष्य है। सतयुग आणि त्रेतायुगामध्ये जे मनुष्य ते दैवी गुणवाले म्हणून त्यांना देवता म्हटलं जातं। दैवी गुणवाल्यांना देवता म्हटलं जातं, पण आहे तर मनुष्यच। तर त्या अर्थाने बाबा म्हणते लक्ष्मी नारायण भी तुमको देवता नहीं बना सकते, खुद लक्ष्मी नारायण भी। तो बाकीच्यांचं तर मग काही प्रश्नच येत नाही। तो भगवान ब्रह्मा के द्वारा हमें देवता बनाता है, जो खुद मनुष्य नहीं है। शिव बाबा मनुष्य नहीं है, भगवान है। भगवान अलग है, मनुष्य अलग है। भगवान परमेश्वर, अल्लाह, गॉड, ईश्वर, वाहेगुरु तो एकच आहे शिव बाबा। आणि त्याच्यामध्येच ताकद आहे मनुष्याला देवता बनवण्याची, कारण तो स्वतः कधीही मनुष्य बनत नाही, बाकी सगळे मनुष्य बनतात। बाप है ज्ञान का सागर, पवित्रता का सागर। बच्चों को आप समान बनाते, तो सब गुण होने चाहिए, फिर तुम देवता बनेंगे तो क्वालिफिकेशन बदल जाएंगे। बाबा म्हणतात आता मी जसं आहे तसं तुम्ही बनायचंय। बाबा पवित्रतेचा सागर आहे, आपण पवित्र स्वरूप बनायचंय। बाबा ज्ञानाचा सागर आहे, आपण ज्ञान स्वरूप बनायचंय। मग बाबा म्हणताय देवता बनल्यावर तुम्ही आता इथलं काय, इथं बाबांसारखं बनायचंय, ज्ञान गुण शक्तीने संपन्न। आणि तिथलं क्वालिफिकेशन, तिथली पात्रता काय मग आपली, देवता बनल्यावर आपण सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, संपूर्ण अहिंसक, या स्थितीमध्ये देवता म्हणून आपण तिथं राहू। बाप की क्वालिफिकेशन अलग है, बाप ज्ञान का सागर है, तुमको भी बनना है। बाप पवित्रता का सागर है, हम आधा कल्प पवित्र रहते हैं। बाप कहते ड्रामा अनुसार तुम पतित बनते हो, फिर मैं आकर पावन बनाता हूं 21 जन्म के लिए। सिर्फ तुम श्रीमत पर चलो, एक मुझे याद करो, दूसरा न कोई। मैं तुमको स्वर्ग का मालिक बनाता हूं। बाप को भूल और कोई की याद में रहेंगे तो डिफेक्टेड हो जाएंगे। बाबा म्हणता है अभी बाप को छोड़कर दूसरे किसी की याद करेंगे तो डिफेक्टेड हो जाएंगे, दोष येईल तुमच्यामध्ये। तो हमें डिफेक्टेड नहीं बनना है। एखादी साडी असते ती फाटलेली निघते तर त्याला म्हणतात डिफेक्टेड साडी आहे, डिफेक्ट आहे, कंपनी फॉल्ट आहे। तर तसं बाबा म्हणताय की जर दुसऱ्या कोणाची आठवण कराल तुम्ही तर आत्म्यामध्ये फॉल्ट येऊन जाईल, दोष येऊन जाईल। तुम्हाला जी संपूर्णता आणायची आहे ती संपूर्णता नाही येणार, त्याच्यामध्ये कमी राहून जाईल। म्हणून आता फक्त एका बाबाची आठवण, कारण बाबामध्ये ज्ञान आहे, सुख आहे, शांती आहे, प्रेम आहे, पवित्रता आहे, आणि बाकी सगळ्यामध्ये
विकार है किंवा व्यर्थ भरलेला है किंवा दोष आलेला है, तो उनकी याद करेंगे तो वो वाइब्रेशन हमारे अंदर आ जाएंगे। शिव बाबा है मोस्ट बिलीवेड, सबसे प्यारा बाप है। तुम्हारा नाम भी गाया हुआ है वंदे मातरम। तुम्हारी आत्मा पवित्र बनती है, तुम पवित्र बन भारत को स्वर्ग बनाते हो, इसलिए तुम्हारा नाम बाला है। शिव शक्ति पांडव सेना, हमें पवित्रता को धारण करके भारत को स्वर्ग बनाना है। हम हैं शिव शक्ती पांडव सेना, आपल्या मिलिटरीचं नाव है शिव शक्ती पांडव सेना। तुम पांडव भी हो क्योंकि परमधाम की यात्रा पर युद्ध के मैदान में खड़े हो माया पर जीत पाने के लिए। बाबा म्हणते तुम्हीच पांडव आहे, कारण परमधामच्या यात्रेमध्ये तुम्हाला चलायचंय, त्याच्या आधी हे युद्ध करायचंय आणि युद्धाच्या मैदानावरती तुम्ही उभे माया रावणाला हरवण्यासाठी। बच्चे जानते हैं हमको बाप जैसा मास्टर ज्ञान सागर पवित्रता का सागर बनना है। देह का अहंकार टूट जाना चाहिए। जन्म जन्मांतर देह धारण की है तो वह आदत पक्की हो गई है। बाबा म्हणतात तुम्ही आत्मा, तुम्ही देह धारण केलेला आहे। खूप महत्वाचं वाक्य आहे, आपण आत्मा आहे, आपण हा देह धारण केलेला आहे, म्हणजे पांघरलेला आहे वरतून। हा देह आपण धारण केलेला आहे, कपडा आहे, तो कपडा घातलेला आहे, शरीर रूपी कपडा, पण आपण आत्मा आहे। तर बाबा म्हणतात हे जे देहाचं भान आहे तुमचं, तुम्हाला पक्क झालेलं आहे, कारण जन्म जन्मांतर तुम्ही हे शरीर घेत आलेले आणि म्हणून तुम्हाला हे पक्क झालेलं आहे। पण आता बाबा म्हणतात अभी उसका त्याग करो, आता देही अभिमानी बना, स्वतःला आत्मा समजा, तर मग बाबांसारखे बनून जाल तुम्ही। जन्म जन्मांतर देह धारण की है तो वह आदत पक्की हो गई है, अब इस आदत का त्याग चाहिए। जैसे बाप निराकार है तो देह अभिमान कहां से आया? तुमको भी इस पुरानी देह को छोड़ मेरे पास आना है। विनाश होता है तो कुछ कारण होगा ना, वर्थ नॉट अ पेनी चीज का ही विनाश होता है। बाबा म्हणते कवडी तुल्य झालेली आहे दुनिया आणि म्हणून तिचा विनाश होणं जरूर आहे, काही राहिलेलं नाहीये सार याच्यामध्ये, तर विनाश व्हायला हे कारण बनतं आणि म्हणून विनाश व्हायचा आहे, आत्मा को अपने घर वापस जाना है। तर बाबा म्हणते भान आताच सोडा तुम्ही शरीराचं। अब तुमको स्वर्ग चलने लायक बनाते हैं, विनाश होना है लेकिन उसके पहले बाबा म्हणता तुमको स्वर्ग में चलने के लायक मैं बनाता हूं, त्यासाठी वेळ ठेवलेला आहे। वहां सदैव सुख ही सुख है। जर आपल्याला लायक बनवायचं नसतं, स्वर्गामध्ये राहण्यालायक आपल्यामध्ये गुण धारण करवायचे नसते, बाबांना गरज नसते त्याची, तर संगमयुगच राहिलं नसतं। कलियुग, कलियुगाचा एंड, महाविनाश आणि सतयुग लगेच आलं असतं ताबडतोब। पण मग कोणाला घेऊन गेलं असतं बाबा तिथं? कसं ठरवलं असतं त्यांनी कोणाला घेऊन जाऊ, आणि सगळ्यांच्या समोर कसं स्पष्ट झालं असतं की मग हे लायक आहे म्हणून मी यांना घेऊन गेलो। त्यासाठी बाबांनी ही 100 वर्षाचं संगमयुग ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये ज्यांचं भाग्य ते येतील, आपलं भाग्य बनवतील, दुनियावाल्यांच्या समोर प्रत्यक्ष होईल की हेच माझे इष्टदेव आहे, यांनी पुरुषार्थ केलं आणि हे देवता बनण्याच्या लायक आहे, दुनियावाले मान्य करतील। पण जर अचानक एक दिवस येऊन बाबांनी हे सगळं केलं असतं तो अन्याय ठरला असता, मग त्याला न्यायकारी कसं समजलं असतं कोणी पण? तो ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर, शांतीचा सागर, रहमचा सागर, प्रेमाचा सागर का बरं आहे? कारण त्यांनी ही वेळ ठेवलेली आहे, सगळ्यांना हा अनुभव दिलेला आहे प्रेमाचा, शांतीचा, सुखाचा, सगळ्यांना वेळ दिलेली की तुम्ही पण या ज्ञानामध्ये आणि तुम्ही पण भाग्य बनवून घ्या। त्यांनी स्वतःवरती दोष नाही ठेवलेला आहे। आणि आपल्यामध्ये पण संस्कार तर पाहिजे, तसं तिथं जाऊन जर राहायचंय शांत स्थितीमध्ये, पवित्र राहायचंय, तर ते संस्कार तर आपल्यामध्ये जी गडबड झालेली 63 जन्माची तिथं काढावी लागेल। अचानक कसं होईल सगळं? आणि म्हणून बाबांनी हे 100 वर्षाचं संगमयुग ठेवलं होतं। वहां सदैव सुख ही सुख है, सुखधाम और शांति धाम, यह है दुखधाम। अशांत किया है रावण ने, फिर शांति देने वाला है परमपिता परमात्मा। कोई कहते हैं मन की शांति चाहिए, बोलो कैसी शांति चाहिए? यह तो है दुखधाम। क्या तुमको सुखधाम चलना है? बाप को याद करो तो सुखधाम चलेंगे। बाबा कोणाला शांती पाहिजे, तो म्हणतो मला शांती पाहिजे आता मनाला, तर त्याला विचारा कोणत्या प्रकारची शांती पाहिजे। इथं दुखधाम आहे, इथं कुठली शांती आली? सुखधाम मध्ये चालावं लागेल मग शांती पाहिजे तर, आणि सुखधाम मध्ये चालायचंय, शांतीपूर्ण जीवन जगायचंय, तर बाबांची आठवण करा, बाबांना ओळखून घ्या। मुक्ति जीवन मुक्ति में अशांत करने वाला रावण होता नहीं, इसलिए अब चलो अपने घर वापस। अगर सतयुग में चलना चाहते हो तो चलो। हर एक आत्मा जीवन मुक्ति जरूर चाहती है, ऐसे नहीं सब सतयुग में जीवन मुक्ति में चलेंगे, वह तो सिर्फ तुम बच्चे ही जाते हो। जो बाबा का बनता है
वही सतयुग में जाता है। बाप समझाते तो बहुत अच्छा है, परंतु धारणा नंबरवार होती है। यह भी ड्रामा में नूंद है। ड्रामा अनुसार नौकर चाकर भी बनने हैं। 3rd क्लास टिकट भी कोई तो जरूर लेंगे ना। 1st क्लास है सूर्यवंशी राजधानी, 2nd क्लास चंद्रवंशी राजधानी, 3rd क्लास है प्रजा। उनमें भी नंबरवार है। अब जिसको जो तिकीट चाहिए वह लेवे. बाबा म्हणते मी सगळ्यांसाठी तर सगळं ओपन ठेवलेलं आहे. कोणी फर्स्ट क्लासचं तिकीट घ्या. फर्स्ट क्लास म्हणजे सूर्यवंशी राजधानीमध्ये यायचं. सेकंड क्लासचं तिकीट म्हणजे चंद्रवंशी राजधानीमध्ये यायचं, म्हणजे राजघराण्यामध्ये यायचं. आणि थर्ड क्लास म्हणजे प्रजा, आणि प्रजेमध्ये पण नंबरवार आहे. बाबा म्हणते ज्याला जे तिकीट पाहिजे ते घ्या, तुमच्या मनावर. अच्छा. मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है बाप समान ज्ञान का सागर, पवित्रता का सागर बनना है. विदेही बनने का अभ्यास करना है. बाप की याद से बुद्धि को पवित्र बनाना है. सदा इसी नशे में रहना है कि बेहद के बाप से हम 21 जन्मों का वर्षा ले रहे हैं. वरदान है न्यारेपन के अभ्यास द्वारा पास विथ ऑनर होने वाले ब्रह्मा बाप समान भव. जैसे ब्रह्मा बाप ने साकार जीवन में कर्मातीत होने के पहले न्यारे और प्यारे रहने के अभ्यास का प्रत्यक्ष अनुभव कराया. सेवा का कोई कर्म छोड़ा नहीं, लेकिन न्यारे होकर सेवा की. यह न्यारापन हर कर्म में सफलता सहज अनुभव कराता है. तो सेवा का विस्तार भल कितना भी बढ़ाओ, लेकिन विस्तार में जाते सार की स्थिति का अभ्यास कम न हो, तभी डबल लाइट बन कर्मातीत स्थिति को प्राप्त कर डबल ताजधारी ब्रह्मा बाप समान पास विथ ऑनर बनेंगे. तर बाबा म्हणतात तुम्हाला सन्मानासहित पास व्हायचे, डबल ताजधारी बनायचे, म्हणजे राजाचा मुकुट घ्यायचाय. नव्या दुनियेमध्ये पवित्रतेचा तर मुकुट राहीलच, पण राजाचा पण मुकुट घ्यायचाय. ब्रह्माबाप समान जर चांगल्या प्रकारे सन्मानासहित पास व्हायचे तर डबल लाईट स्थिती प्राप्त करा. स्वतः हलके हलके राहा आणि आपल्यावरचं जे व्यर्थचं ओझ आहे, नकारात्मकतेचं ओझ आहे, ते सगळं बाबांना अर्पण करून टाका. डबल लाईट स्थिती तुमची ठेवा आणि न्यारा आणि प्यारा राहा. कोणत्याही प्रकारची सेवा आहे, कोणत्याही प्रकारचं कर्म करतोय आपण, न्यारी स्थिती. मैं आत्मा हूं, मैं अलग हूं, मैं ट्रस्टी हूं, मी पाहुणा आहे इथं, मला आता घरी जायचंय परत. या सगळ्या भावना जर आपण आपल्यामध्ये आणू तर हम न्यारा बनेंगे. और जो न्यारा बनते हैं, जे कशामध्ये अटॅच नाही राहत, डिटॅच स्थिती राहते, कशाकडे एकदम अटकलेले नाहीये कशामध्ये, असे जे ते न्यारी स्थिती आहे, न्यारा स्थितीमध्ये राहणारे. आणि जे न्याऱ्या स्थितीमध्ये राहतील ते प्यारे बनतील. बाबा के प्यारे बनेंगे, सबके प्यारे बनेंगे. सबके प्यारे जो बनते सबके सहारे भी बन जाते हैं. स्लोगन है स्वयं को ऐसा शक्ति स्तंभ बनाओ जो अनेकों को नई जीवन बनाने की शक्ती प्राप्त हो. तो स्वतःला शक्तिस्तंभ बनवायचा आहे. शक्तिस्तंभ बनवलं गेलेलं आहे मधुबनला जानकी दादींचं यादगार म्हणून. बाबा म्हणताय तुम्ही पण शक्तिस्तंभासारखे बना. अनेकांना तुमच्याद्वारे शक्तिशाली जीवन जगण्याची प्रेरणा आली पाहिजे. असं शक्तिशाली स्थितीमध्ये राहा की बाकीच्यांनाही वाटलं पाहिजे मला पण अशी शक्ती पाहिजे. मला काही गोष्टी सहनच होत नाही, मी सहनच करू शकत नाही, माझ्यामध्ये मला शक्तिशाली स्थितीमध्ये राहायचं. हे कसे शक्तिशाली स्थितीमध्ये राहतात, मलाही शक्तिशाली स्थितीमध्ये राहायचंय. तर बाबा म्हणतात तितकं शक्तिशाली बना आणि त्याच्यामध्ये शुभ भावना मिक्स करून शक्ती आणि शुभ भावनेचे व्हायब्रेशन सगळ्यांना द्या. तर सगळ्यामध्ये पण तुम्ही त्यांची कमजोरी दूर करू शकाल, त्यांनाही शक्तीचा, तुमच्या शक्तीचा लाभ होईल आणि ते पण शक्तिशाली बनतील. अच्छा. ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो.